नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा. काय गिरीले ते ह्या कुंडाल बाबा पुरे पागल आहे पोटते. का करते त्या मोबाईल मध्ये माहित नाही निव्वळ वासोडी. आई मला मोबाईल लागो. हातातली होती हिजा का कुत्र्या आणि कुत्र्या भोसडीच्या नालायकपणाचं जरासं बाहेर जाऊन नाही खेळत ना, काही नाही खेळत. नाही मला गेम खेळू दे ना. नाही म्हणलं ना खाली एकदम सांगत ऐकत नाही. भोसडीच्या माय मागे येतो तो का शाळाही काही चालू होते तर माहिती गुहाटल्या बाई पुरा डोकं तपून गेला आहे. जे मास्तर घरी हांडक्या खंड्या करते चांगले आपले डोके शांत ठेवते. मग मागं लावून दिली गिरपिटात. पाय ना क्या पाय ना पाहिला लहान लेकराला कशी मारते ते खतामध्ये न करून बाळ. 10 वास हात पाहिले हातासारखे लहानसा जीव मारायला लागली आहे त्याले. खतम ते करून नारायण संत वार डोळ्याले लागलं. ये मा इकडे हवा करून देतो. मदक वाज येते तुझ्या तोंडाचा. तुझ्या वाचा पायी मी भोगणं होऊन जाईन. सारा तंबाखू जाईन मावलं तोंडात. कुत्र्याचं मूत लबरीचा बाल चापट सोम्या जा मर तिच्या हातानं ते खतम करून. तू मला अक्कल नको सांगू खेळवे समजली का. माया पोरग कसं केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे मला बरोबर समजते. तुला तर करून ठेवली ते थांगाड पैदा एवढी मोठी पोट्टी ना बोलाचा चवाडा ना चालाचा चवाडा. ज्याच्या त्याच्या तोंडाने झोमते कतार कतार करते कत्री मायसारखी. बाई मतलबी पागल आहे ते. खायच्या प्याच्या बरोबर समजते तिले खाबोडा. हो बाबा मला सारं माहिती आहे कोण कोणत्या वाण्याचा आहे तर का करते कोण का बोलते कोण सारं मला समजतो. मला कसं झापडी चांगला गरम होतोय मोबाईल इकडं जास्त इतरून राहिला का रे. तू बी मोठा जपर आहे. चांगला काढल्याशिवाय मानशील नाही. हत्ती खवळला म्हणजे चांगला सोडून धरून फेकन तोही समजन मोडमाड होईन. तर ह्या हत्ती खवरला का नाही चांगला तुझ्या छातीवर पाय देऊन उभा होईन ना मुंगदाळण. जाऊ दे ना बाई. हेच गुण हेच काडी काची वळतं. फेक तिकडे. पण बाबा मी कोणाला काय बोलतो काय हे घरचेच लोक माझ्या नसलं तोंड सोडवते ना. जैते मा भ्या मागं भेटते. मी का कोणाला काही म्हणतो का. हॅलो बाई पिकोले ये ना घरी माझे काम झाले काढून दे ना माझ्या पटपट. हो काकू. हा ये मैदी लावून काम मला करायला लागून यायला पहिलेच बजावून सांगतो. पहा मी मैदी लावत आहो हाताले सरायला सांगून देऊन राहिली. कानं खुले करा आपले. मी मैदी लावत हा होता आपापले काम करून घेणे काही लागलं तर. कारण मी ना पुरे काम करून ठेवले आहे. आणि राहिले 2-4 भांडे तर बुडी घासून घेतो समजली ना. आणि बाबा तुम्हाला काही लागल ना तर बुडीले मांग जा मला नको मांग जा. कारण की माझ्या हातात बिझी राहीन. मी नाही म्हणत बाई तिले. मला काय लागन तर मी एकटाच जाऊन घेऊन घे. तेच म्हणतो इथं राधवाचं नाही मले. संची कुठे मावली. मी मावलं नाही पाहू का तुमचं पाहत जाऊ. आणि मी काय म्हणतो संध्याकाळचा स्वयंपाक करजो. माझी होते का घे आता अंधाराचं दिसत नाही मला झाल पडल्या. गाव असते तरी का नाही गाव असं तुले गावभर चांगल्या चुगल्या करणं कसं गाव असते तुले मावलं. गल्ल्या इथल्या बायाले बरंच सांगणं होते मायचून अची भाकर नाही देत लुगडं नाही धुवत नाही. तिथं बरोबर तिथे झापण झुल्या होते ताशीन. आणि का तुने मला का दिलं त्या गल्लीतल्या बाईले का सांगत होती तू त्या इमलले मी न राणी हार चढवला खिचडी पोच चढवली. शरम नाही वाटत तुला जराशी बोलाले. 2 फुटके मनी तर देलते आणि 1 डोरला देलते की तू ना लाज शरम नाही वाटत भक्काडे. तिकडे रांचीन तर राय नाही तर उपाशी राय मला काही करणार नाही मरा उपाशी. तिची गाणं जेव्हा तेव्हा मोबाईल मागितला तर मी चाललो तिकडल्या पोट्टे सोबत खेळाले. कुठ चालली गे चकोले नाही पिकोली आहे मी. आवा तर कुठे चालली. आपल्या मायाच्या घरी चालली. पाहिली उलटी पैदा झालती का गे. पैदा तर शिजीच झाली होती पण त्यासारख्या बाई सोबत तर उलटच बोला लागते. गाडी झोमता गे तोंडाले थांब तावल्या मायलाच नाव सांगतो. जा सांग मामा आले मुजरा केला म्हणून. कुठं जाते हे
मावल्या माझ्या घरी काय चालली हे आराधना नाही का तिचं तिथं मी वहिनी बी बाहेरचे लोक पटवून घेते आणि घरची डसवस करते जाऊन पाहतो. काकू हाय का घरी? आली का मग बाई? ये बस आई घरी सावली. घे बाप्पा लवकर लवकर काढून दे कैची वाट पाहून राहिली हो बाई. चहा पेता का बाई? पिऊन तर आली असेल बाई तू. हा जाऊ दे का म्हणता आता. हा चाल पटापट. चिंतामणची पोरगी होय का? हो गे. तू चूप राह ना वा. माहिती रत्ता कायले बोलतं किड्या पल्ल्यानेच करतं डोक्यामध्ये. तू काढव बाई लक्ष नको तू तिच्याकडे. यम लागले आणि करते बुडबाई लागली तिला आता. का करतं मास्तर डोक्याला टाईपा काही मरते बाप जाईना काही भेटते म्हणजे सुटता राहतं. चूप राह ना, करू दे तिले तिचं काम. आपापलीच लावतो तिच्या बिचात. चिंतामण कुठून आला? हिच्याच तर बाप होय. मठात लग्न जोडून दे बामणाचं काम करेन हो. मी ओळखतो ना तिले. गोपाळची नातोय ना ते. हो का नाही बाई? हो आप्पाजी मी त्याचीच नातीन होय. खायच्या मैद्यावर हे छापाचे पैसे घेतं का बाई तू? नाही फुकट टाकतो हातावर. गुण आहे तर पैसे घेणच ना. घे जो बाई घे जो. राग नको मानू. ह्या बुडीकडे लक्ष नको देऊ. काढ पटपट. हो काकू तुम्ही उद्या उपास करान का? हो बाई करा तर लागन. आता का करतो उपाशी तर राहणं होत नाही पण आता जगाला दाखवायला करणंच आहे. पण बरी आठवण दिली बाई त्या. उद्या कोण कोण उपास करणार आहे? बाई मी करतो तुया सांग उद्या. मी नाही करत. जाऊ दे भाडीत. माशी नाही होत उपाशी राहणं. आणि तू काय करतो बायकाची उपास? कराव कधी कधी. पोटाले आराम राहते. हो ना बाई? हो बाबा बुडी सोडून सारे उपास करन. लक्षात घ्या आता. तिच्या काय फोन आता? हॅलो का वय बोल. उद्या वट पौर्णिमा आहे तर मला उपास आहे तर उद्या उपासाचा फराळाचं घेऊन येतो. काय आणायचं आहे? 2 किलो खवा जलेबी, 2 किलो फराळी चिवडा, 1 डझन केळं, 1 डझन सेब, एखादी मोसंबी घेऊन यायचो आणि आंब्याची पेटी घेऊन यायचो 2 किलोची. अजून राहू दे. साबुदाणा बी टाकला, भगर बी हाय, चिप्स पापड बी हाय. राहू दे एवढंच घेऊन यायचो. ठीक आहे? माय बहीण उपास करते का बिगार भरते? पटार पटार नको करू. घेऊन यायचो चुपचाप. ठीक आहे ठेव फोन. काकू गाव जेवण आहे का पाहुणे येणार आहे? हे फक्त एकाच टाइमचं बाई. एक टाइम निर्जला राहते माया. बरे उपास आहे तुमचे. मनी नाही भाव ना देवा मध्ये पाव आणि पोट रिकाम नाही राव आणि तरी मला उपास घडाव. किती चंट म्हणा. हो नवरा कर्ज मग तुले समजते 12चे भाव. सोनके एवढं खायला भेटन बाई. मी बी उपास करतो. पहिले सांगायला का झालं होतं तुला विचारलं होतं ना मी. हे असं आहे म्हणून मी उपास नाही करत ह्या घरामध्ये बाई. नियत घुसते ह्या खेडमीची. मी ना पहिलेच मापुरतं सांगितलं. तोंड घेतलं होतं ते सांगायला. काय नाही होत बाई. भगतले फोन मार आणि सारं किलो किलो वाढून दे. का होते. हॅलो हॅलो आता काय होय? बुडी बी उपास करणार आहे म्हणते. 2 किलो जलेबी वाढवजो, 4 किलो फरारी चिवडा, 5 डझन केळं, 5 डझन आंबे, 5 डझन सफरचंद पाहून घेऊन येजो. हो एक काम करतो. पुरी दुकान लावतो निलाम धोराजीवाल्या जवळ. ठीक आहे? रेट तरी माहित आहे का तुले? जलेबीचे 4-4 किलो सांगून राहिली. हा आणि ते बुढी कायले करते उपास? मराठी टेकली ना ते. भारीच जा. मी उपास नाही करत. मी निर्जला उपास करीन. हिचा बाई मला ऐकायला लागून राहिला आहे. आता गरज असेल ना स्वतः करून घ्यायचो. माया का करते तो तर माहित नाही. उगाच म्हणलं का चल बा घरात म्हातारा माणूस आहे याच्याकडे पाव खाऊन घेईन 2 घास. माया काही नाहीये. मी तर कर्रा उपाशी राहतो. मी कोणाची ठसन ऐकत नाही. मला ठसन सुनाव नाही हिच्या पोरानं. काकू आरामात बोला. मी कान फाटून राहिले. मी भिवून राहिली ना ते मी चालली जे मंदिर राहतील जशी आहे तशी. नाही हो बाई अशी नको करू. घेऊन घे. जाऊ दे बाई. मी नाही करत उपास. माशी नाही होत निर्जला. पाय कुठकेच खा लागन मग. विचार करून घे आताच पक्का. कुटके खाऊन घे. उपाशी थोडी राहणार आहे. बरं हाय. जेवढी खायचं होतं तेवढी उपास करतो म्हणे आणि आता आली तिच्या जीवाकडं. असं मागं पाहून अशी बोलाय तर माहिती नाही. कौरीक झेरा लागन ह्या बुवारीले तर. हॅलो हॅलो काय होय? काम करू देतं का? तर राहू नको जास्त. जेवढं मंगाची सांगितलं तेवढं घेऊन येतो. समजलं का? नाही तर वड्याच्या झाडाले उलट्या फेऱ्या मारीन ना तुझी फिल्डिंग सेट करीन. ठीक आहे आणतो. हो नाही तर का? कोण सळवते नसते उपास तापासाच्या दिवशी. झालं का बाई पिकोले? काही वेळची बसलीये. कंबर लागून गेली माऊली. हो झालं काकू. तुमच्या हाताला भाई वेळ लागला बाबा मेहंदी काढाले. द्या 200 रुपये. ह्या 4 ठिपक्याचे तुले मी 200 रुपये देऊ का गे? हा हे तर चेंडू दांडू मलाच काढता येते सोनके.
काकू मी फक्त नवरीच्या मेहंदी काढायला जातो, तुम्ही काही नवरी नाही वे, परवडत नाही मला, द्या मला 200 रुपये. एक तर हातही लई मोठा तुमच्या जमूनही नाही राहिला. मला 200 रुपये देऊन द्या, नाही तर पुऱ्या मोडला चुगल्या भरून देईन. काय ह्या काकून मला दिले नाही बनू पैसे. घेऊन घेतो बापा, एवढी नको बोलू, दिन खाता पेता. कायच्या मैद्या होय तर आमच्या जमान्यात बाई मैद्याचे पानं भेटते, त्या चिमणीचा हागलं टाको आणि चुना चेंदून काढो, मस्त रंग चढे. हा नसला हात गोडा हातावर, मला नको सांगू ते गुची वळणं. हाय का दादा घरी? बापा बापा मैदा काढणं चालू आहे वाटते नाही? आली भोसडा चोदी वंगार वाचाळ. हो गे का म्हणतो? बाजारात जात होती, म्हणलं आईले पाहून घेतो. मरण तेव्हा मी टिपऱ्याले पाठवून देण्याची दरदर नको एक जाऊ एकदम उरावर. अहो काकू ती मा पायतीवर आली. हट गे, मी काय आल्या पायतीवर येऊ? चढल्यात तोंडाचे जाणं तो पाहिलं तावल्या मायले जिती आहे ना, जा निघ. बाई चकोले, मले काढू देतं का मग मैदी? फुक्कट नाही काढत ते, पैसे घेते चांगले कर्रे. घेऊन घ्यायचं बापा, किती घेशील? 10-5 रुपये? 10-5 रुपये तर मग कुत्रही नाही हागतचे हातावर. आणि पहिली गोष्ट तू 1000 देशील ना तरी मी मेहंदी नाही काढून देणार तुझ्या हातावर. कसा घम वास येतो त्या अंगातून. काकू तुम्ही कसे झेलता जिले, कसे घरात घेतो तुम्ही? जाणं गे, हागाचे तुले सडल्या मैदीचे हे देऊ का 1000 रुपये? सारस वाटते बाई मला, का सांगू मी पिसारून गेली होती तिच्या पैन, पण का करता आता न धुय. ते पैसे दिन म्हणलं तुला फुकट नाही देत, एक टिकली मारून तिला दारू प्यायला कम नाही पडणार. चालली काकू मी, माशीन वास नेऊन राहिला पुरा घम वासाला मा नाका. चालली मी बाबा, पैसे ऑनलाईन पाठवून देते बा आईच्या याच्यावर. ठीक आहे बाई. साबुदाणा मोरू टाकला का? हो टाकला. हो का? मग मी काय आणू? इथं चिरून खाऊन घे, मला एकटीलाच उपास आहे. वाटीभर देऊन देजा घासभर, मला जास्त नाही लागत. पाय मावला डोकसं वाजवू नको, पहिलेच माझ्या डोकसं गरम आहे. मी ना मावल्या पुरता साबुदाणा टाकला, त्याच्यात नियत घालू नको आपली तू. उपास तापासाठी दिवशी घासातला घास दिला ना तर चांगलंच होते. मावला पुण्य तुम्हाला घडण. राहू दे आता, एवढं तर भोगून राहिली मी. आपलं पुण्य आपल्या जवळ ठेव. गांधीजीले लोक पुण्य करायला लागले तर बस. जातो मग. मावला तर कोणी नाही इथं, तो मैदीचा कोण देता का? अहो तावल्या मायला घेऊन जाऊन चांगलं चिमणीचा हागला चेंदून मेहंदी करून देते ते ऑर्गॅनिक, आणि चांगला रंग बी येते, निखार बी येते. खरं जा तिला घेऊन. हे तिनं कधी लेकराची धुंगण नाही धुतली, सर कडक येऊन जाय हागलं, आणि चिमणीचे हागलं चिवट चिवडी. जा भावसडी चेव, काही करा, मी चालली धापे वाढायले. माऊली वाट नको पाहिजे, येणार नाही मी घरी. चाल ना, तू का करतो इथं? घे पाण्याची बाटल, घे चाल. बाय काही असं नाही, चाल. काहून तुले नाही जायचं? चाय पाचता का? सिलेंडर नाहीये, बटे सकाळीच गेलो. मीच तर उपाशी येऊ का तावल्या घरी? नाही, मावलाही डाग लागलाय. त्याला माहित नाही चाबी घेऊन कुठे गेला. मीच तर बाहेर आहे म्हणून तर इथं आली. आता मामाजी ना चेड्डीत पिरकले, ते पुरा रोट केली पिवडा करून टाकला. छी, साऱ्या पॅन्टातून थेंबा थेंबा सांडत आहे, पुरा रोट पिवडा करून टाकला मामाजीनं. अमाय आला टेलर, चला वहिनी चाय प्याले. तू जाता सारा हात गोडा मुगदोडा, मी नाही प्या. काय झालं, घरचा जीव आहे ना. चालली मग मी उद्या येईन. कायले उद्या? तो आपल्या ताल पाय, ते केस पाय, ते साडी पाय, आणि तो घमघम वास पाय. नसली मला लाजेची तावली, लोक मला हसते. आणि याचे असं न एका शर्तवर नील चांगली टिपटॉप अंग धुणे, मस्त मेकअप करून येशील का? बोल. हरणाची शिंग घालून येऊ का गाढवाची शेपटी घालून येऊ? चांगली टिपटॉप, चांगलीच दिसून राहिली ना. जुडा पाडला, केस बांधले, अधिक का करू? नाही या माझ्यावर साड्या. डुक्कर कुत्री बोलायला लावते नसे टॉन्सर हो ना का मायची. झाले मायबाप एक करून ठेवले दाखली. आज पौर्णिमा सुहासिनीची, चला गड्यांनो चला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला. हट माय, आज वड सावित्री आहे, लवकर पण नाही गेलं. हा बिपाशा बासू. पोचडा सोबीचे कॉम्प्लिमेंट द्यायला आलती मी. ठीक आहे, पण तुम्ही पण काही कम नाही दिसत. हॉटी नॉटी. ती सोडा, काजल ताई नाही आली का आता आमच्या? हो आली ना, आली चला.
ही फक्त द्या. आटीचे ताट उचलायचं आहे घरून, चला. हो मी आणते तात. हो वहिनी पटकन करा, तिकडे भीड पण राहते ना खूप सारी. दादा घरी इकडे वहिनीचं घर वेगळं. अगे भंगार भंगार तू, आज वट पौर्णिमा आहे, अमावस्या नाही भोसडे. फक्त मला तयारी करून तरी बोलते, नाही करून तरी बोलते. आज मी चांगले म्हणून त्याच्यापेक्षा नाही केलं तर कामाचं मलाच बोलते, आम्ही मलाच बोलते. आज तुम्ही चांगली साडी घातली तरी मलाच बोलणं आलं. मला बोलणार तिकून तिकून मला चूप राय, चांगली बोल, रक्कन एक दिन चांगली कंपटीत. काय म्हणून ना म्हणून चूप राय. चला ना वहिनी, लवकर लवकर, मला उशीर होत आहे घरी जायला. ए तुला तर नवराच नाही, तू कशाला उपास केला? नवरा नसला तर काय झालं, काम तर कोणी पण भागवते ना. आता मला फक्त तुमच्या सगळ्यांच्या नवऱ्याचा आधार आहे. ए मा नवऱ्यावर नियत टाकून नको, उभी फडकून टाकीन तुला, समजली का? नाही वहिनी, मी भाऊजीची गोष्ट नाही करत आहो. मला माहित आहे त्यांना त्यांचंच सामान जड आहे. मला कसे सांभाळतील ते. हेच म्हणतो. माझा नवरा तर तुला आवडणारच नाही तसा बी, कारण तो काळा ठण आहे, मला असं नाही आवडत. हा, आय लव्ह डार्क चॉकलेट. इज व्हेरी टेस्टी अँड स्वीटी अँड ज्युसी. सणावाराच्या दिवशी कशी बोलते टेपरी मैना. माझा नवरा पण बोलते का तुझ्या संग? वहिनी चला चला, लवकर उशीर होत आहे, मला घरी पण जायचं आहे. चल लवकर लवकर भंगार भंगार. चालल्या थांबा, मी पण येते. जगाची गरमी होऊन राहिली. बसा मी वाहन आणतो, बसा वरी वरी. आंबे दे जा आंबे. तू तर खाय गोबरे, तुला आंब्यालाच आंबे दिसते गे. हे कुठं आहे? साडी पायात आलती. अहो, काय करतो, ये ना पटपट, बस इथं. थांबा बस. चहा घ्यान का तुम्ही? काफी आणजा वहिनी, चिरीवाला बिरेड बी. बस आहे का? तसं खूपच गरमी होती तिथे, हाय ना. तसं तुमचा हबी कधी येते? ते 7 वाजता येईल, टाइम आहे ना. 7 वाजता. मग तुम्ही पाय कधी धुवान? पाय पण धुवा लागते. हो, नाही तर का, नवऱ्याची पाय धुवा लागते, हाक करा लागते, किशी द्या लागते ना करून. ओ अच्छा, माझं फर्स्ट टाइम आहे ना, 1च वर्ष झालं माझ्या लग्नाला, म्हणून मला एवढं काही माहिती नाही. बरं झालं तुम्ही सांगून दिलं तर. इट्स ओके, मला सगळं माहित आहे. मला रस्मे उसमे सगळं येते. मला आवाज देशील तू, मी येईल. हात कसं करायचं, किस कसं करायचं, पाय कसं धुवायचे, सगळं मी सांगून देईन व्यवस्थित. ओके. अच्छा ठीक आहे ना, ओके, मी आवाज देऊन देईन तुम्हाला, तुम्ही येऊन जा. घ्या नाव घ्या, घे नाव घ्या, नाव घ्या. ईशा, मी घेऊ का? लाकडाचा दिवाण, मखमलची गादी. लाकडाचा दिवाण, मखमलची गादी, त्यावर मऊ मऊ उशी. मी गेले रावांपाशी, राव म्हटले आज बीपी वाढली माझी, सगळं राहिलं जागी. नाल बाई, बरं झालं माझ्या सासू बाहेर गेले, माझ्या घरी असं चालत नाही बुडाबुडी समोर. हट. बरोबर आहे बाई, तू माझ्या घरी नको येऊ, राहू दे. खूपच हलकट आहे कशी बोलते. कागे रस्मा सोपते कागे तुला असं? हा, गल्लीत राहा लागते असं खर्च एकदम मज्जर. तुला जराशी शरम लाजणे वाटत गे रश्मा, चांगला संसारिक सण आहे आपला, नी तर आपल्या प्रायव्हेट गोष्टी आणतं, लाज नाही वाटत तुले? असली काच बोलली मी. काच बोलली म्हणता, नवरा मारून टाकला आणि काच बोलली म्हणता. याची त्याची माणसं पाहायला पाहिजे. असं असून वहिनी तर मला बोलवायचं नाही. हे घ्या तुमचा वाप. ये व भवाने, तू घे वाण घे, नाव घे, नाव घे, नाव घे. लांब सडक केस, त्यावर मोगऱ्याचा गजरा. लांब सडक केस, त्यावर मोगऱ्याचा गजरा. माझ्या कालू नवऱ्यावर राहायच्या नजरा. आज तशी असं बोलत नको येत जा, मला हे जमत नाही. ठीक आहे वहिनी, तुम्ही पण नाही बोलवा असं मला हिसाबात. मी पहिलेच बिना नवऱ्याची बायको आहो. माझं काय दुखते काय दुखते मलाच माहित आहे. याच्या त्याच्या नवऱ्याची आज करतो मी, न मलाच बोलणे आहे. मला नाही ऐकायचं काही. जाऊ दे बाई, जिंदगी मामा करा लागते. का करता तर रडून का फायदा, नको रडू नको रडू. अहो तू दूर वे, नुसता तू का उडवत तोंडावर. तू दूर वे, कसा गंभीर गंभीर वास येते तुझ्या खाऊट खाऊट म्हणतात. का केलं बाबा, जिंबर नाही अंग धुतलं ना म्या. मलाच बोलता अशा बाया आणत नको जातो. तुम्हाला 10 वेळा सांगतो, आपल्या नंदाले बोलवा आणि खतम करा. ते मोहल्ल्यातले घेऊन बसता, एखाद दिवशी आपल्यामध्ये यायच्या बाई फुटून. तुम्हाला बाहेरच्या लोकांना मोठा लोक आहे, मग अशी ती मेहंदीवाली भरली घरात. आता ह्या बुहाऱ्या हे घे वाण घे, तू जा वासिन राहिला म्हणते ह्या बाया.
नाव घेतो ना मी, मला नाव दे ना. कायले घेतो मी. हा मन सांग. मला तू काढून राहिला दुरून घे. त्याला नाव घेऊ देता, मला घेऊन द्या, मी पहिलं नाव घेतो. जेव्हा घे चूप राही. घे बापा. मला वांग दिलं, मी नाही घेत. आधी भाजी होती ना उद्याची एका टायमाची. घेशील तर घे, नाही भोकाचा. घेतो आलू बी देता, मग भाजी करून घेईन. ठीक आहे, एका टायमाची. नाव घेतो. किडा चावला तर अंगाले होते खास. किडा चावला तर अंगाले होते खास. टेलरचं नाव घेतो अंगधून आज. टेलरचं नाव घेतो अंगधून आज. दे वांगे, भाजी करी. चिमलेच आहे. हो झालं ज्या घरी जा. आता झाला सण संपला. ठीक आहे, असेच वर्षानुवर्ष भेटत. तुम्ही घ्या ना. घ्यास लागन का? हो नाही तर का आम्ही घेऊ का? आम्हालाच नवरा आहे का? तुम्हाला नाही का? तुम्ही वाऱ्यावर सोडलाय का त्याला? माहिती हाय कसाही असो त्याच्यामध्ये इथे पण घेतो. काय घेतो? पंचपक्वानाचे जेवण वाढले केळीच्या पानावर. पंचपक्वानाचे जेवण वाढले केळीच्या पानावर. उखाणे नको, आता लक्ष देऊया खाण्यावर. उपास सोळाचा खवाची जलबी थंड होऊन राहिली. सगळं खाबोडा या बाई. खाण्यातच मन हाय. होव्याची जलेबी हे ना थे. नवऱ्यात जरा मन नाही तिचं. आमची इच्छी जलेबी थंडी होत आहे, आम्ही कोणाला सांगू? आम्हाला तर द्या थोडं. नाही बाई, आपल्याला नाही देणार ते. लपरीले गिराले पाहिजे ना. नाही देणार. आणि शिरा पाठ झालं असं तारा लोंबले तरी माघारी पाठवते ते. तुम्हाला तसंच पाहिजे तारा लोंबलेलं. निवर वास येते तोंडातून. जाणं घे. तिला सांगून दे, मला मारत आहे. मार तोंड धरून मार. तिथे तू काय विचार करता घे. झालं असं तुमच्या दोघीचं. वहिनी मी लाच उखाणा घेऊ का? ती बिचे तटकली होती म्हणून ते उखाणा बरोबर झालं नाही. हो बाई घे. खरं प्रेम शोधता झाला भरपूर चुका. खरं प्रेम शोधता झाला भरपूर चुका. कोणाकोणाचं नाव घेऊ तुमचं सगळ्यांचा नवऱ्यांना माझा एक एक मुक्का. चॅनल सबस्क्राईब करा. असं बोलत नको असं मला. मी पहिलीच बिना नवऱ्याची माया आहे. त्यावर मोगऱ्याचा गजरा. लांब सडक केस, त्यावर मोगऱ्याचा गजरा. लांब सडक केस, त्यावर मोजऱ्याचा बोजरा. चला ना पटपट मला उशीर होते. असं बोलत नको जात मला. हा मी फक्त असं बोलत नको जात मला. मी पहिलीच बिना नवऱ्याची माय. बनवण्याची माया आहे ना. मी लेकराची माया. घेतो आलू बी देता, मग भाजी करून घेईन. ठीक आहे, एका टायमाची. नाव घेतो. किडा चावला तर अंगाले होते खास. किडा चावला तर अंगाले होते खास. टेलरचं नाव घेतो अंगधून आज. टेलरचं नाव घेतो अंगधून आज. दे मागे दे इकडे. जय हो आजा जिनसाने आने केतले. आजा जरीवाली नेले आसमान केतले. जय हो भारत माता की. लांब सडक केस, त्यावर मोगऱ्याचा गजरा. लांब सडक केस, त्यावर मोगऱ्याचा गजरा. माझ्या कालू नवऱ्यावर रांडायच्या नजरा. आता नवरा नाही तर काय झालं? काम तर कोणी पण भाग होते तू ना. कुठं पाहते? पहिले कॅमेऱ्यात पाहून घे, नाही तर मध्येच पाहून घे. 3 डबल. असली काच बोलली मी. काच बोलली म्हणता? नवरा मारून टाकला आणि काच बोलली म्हणता? याची त्याचे माणसं पाहिले पाहिजे. असं असून वहिनी तर मला बोलवायचं नाही. हे घ्या तुमचा वाद. तुम्ही बी अशा माणसाला बोलता. बाई काही तुम्ही बी अशा बायकाला बोलता. मी येणार नाही. माझी इतकी बेइज्जती नको हा, मला. चुप राहता. त्या तिला द्या, मला बी आंबेतान जाऊ द्या. खरं प्रेम शोधता झाला भरपूर चुका. खरं प्रेम शोधता झाला भरपूर चुका. कोणाकोणाचं नाव घेऊ तुमच्या सगळ्यांना माझा. तुमच्या सगळ्यांच्या नवऱ्याला. कोणाकोणाचं नाव घेऊ तुमच्या सगळ्यांचा नवऱ्यांना माझा एक एक मुक्का.